समजावे. बापू असं नाही करा बेटा, कोणाला शिवा नाही द्याव, चांगला माना मर्यादानं बोला. फक्त ऐकतच नाही, खेळ मग काही बी सांगते असं होतं ते फोटो तुमच्यासारखं. तुम्हाला चूक म्हणतो तर बसा नाही, तुमची तसेच आहे. हो हो तसंच तसंच हो तसंच हो. म्हणून ते पोरग कसं होतं बघा. त्या पोराले नव्हतं लहान मोठ्याचा मान, पोराला पोराले नव्हतं लहान मोठ्याचा मान, पोराले लहानचा लेख सांगे बापाला ज्ञान, लहानचा लेख सांगे बापाला ज्ञान, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं, बाप काही बोलत त्या पोराले नव्हता लहान मोठ्याचा मान, तो लहानचा लेख सांगे बापाला ज्ञान, बापाचं लग्न केलं मोठ्या थाटानं, बाप काही बोलत नव्हता त्याच्या धाकानं, कारण फोटो उमस होत, ऐकतच नव्हतं. माय बोंबली त्याची. बापू अरे बापाचा ऐक रे, पण ऐकतच नव्हता. माय त्याची हो हो माय त्याची बोंबले फक्त डोक्यावर चढलं. अरे एका पोराने त्या पोठ्याला राग आला. माय बहीण म्हणते हे बुड्ढ मात माग लागलं का रे, म्हणजे याचं घरच पेटवतो म्हणते. आता याचं घरच पेटवतो म्हणते. हातात डब्बी घेतली आणि चालला घर पेटवायला. निघला डब्बी घेऊन. चलो मग म्हणते आता घर पेटवलं का तवाच बुड्ढ्याचं मन शांत होईल. डब्बी घेऊन गेला पाहत नव्हता माग, हाती डब्बी घेऊन गेला पाहत नव्हता माग, हाती डब्बी घेऊन गेला पाहत नव्हता माग, हाती डब्बी घेऊन गेला पाहत नव्हता माग. सर्व्या घराले तिने घेऊन सर्व्या घराले त्याने लावून घेतली आग, सर्व्या घराले लावून घेतली आग.
मध्ये रात्रीची वेळ होती, 12 वाजले होते. त्या पोराच्या मनात आला झोराचा राग, हाती डबी घेऊन गेला पाहत नव्हता माग. सर्व्या घरा आले त्याने लावून घेतली आग, झोपेमध्ये होते सर्व कोणी नव्हते जाग. बुड्ढा खडबडून उठला. काय झालं रे? आता घरी जुवाले हे पोट मग नसलं धावे, माती फेके काय पाणी टाके, पण इज्जत नव्हतं. बुड्ढा उठला. बाप त्याचा बोंबले, बाप त्याचा बोंबले, पोट डोक्यावर होतं. आणि एका विचाराची गोष्ट आहे. त्या घरावर गवत वापलं होतं. कौलाईमध्ये वापते ना गवत, पाणी गेला, पाणी आला म्हणजे गवत वापरून येते. आता गवत नाही जळलं पण घरच पेटून गेलं. गवत नाही जळलं पण घरच पेटून गेलं. आग विझवासाठी त्याने काय काय केलं. वरणीचं पाणी कसं आल्यावर गेलं, वरणीचं पाणी कसं आल्यावर गेलं. बुड्ढा जरूर जरूर सांगे म्हणे हे पोट्ट नाही गेलं. म्हणे हे पोट्ट काय वाचलं समजा म्हणे, या घरात मेलं असतं तर बरं झालं असतं पेटून म्हणे. म्हणून मी काय म्हणतो बघा, नाही जळलं पण घरच पेटून गेलं. नाही जळलं पण घरच पेटून गेलं. आग विझवासाठी त्याने काय काय केलं. आग विझवासाठी त्याने काय काय केलं. पाणी कसं आल्यावर गेलं. पाणी कसं आल्यावर गेलं. बाप त्याचा रडून सांगे पोट नाही मेलं. बाप त्याचा रडून सांगे पोट नाही मेलं. ज्ञानेश्वर म्हणे कसं उलट घडलं. ज्ञानेश्वर म्हणे कसं उलट घडलं. आणि एका पोराने मोठं केलं, एका पोराने मोठं केलं. शेवटचं गीत आहे. शाहीर साहेबांनी गीत म्हटलं, चौसर